नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज सोमवार दिनांक 30 डिसेंबर 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कुशेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या रथावर एकाच दिवसात सुमारे 86.5 लाख रुपयांची देणगी जमा। भाविकांनी 16 देशांच्या चलनी नोटा अर्पण केल्या। महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुवर्णनगरी कुशेगाव येथे आलेल्या भाविक भक्तांनी श्री सेवागिरी महाराजांच्या रथावर रविवारी एकाच दिवसात 86,62,500 रुपयांची देणगी मनोभावे अर्पण केली। सोमवारी पहाटे 4 वाजेपर्यंत पैशांची मोजणी सुरू होती। गेल्या वर्षीपेक्षा तब्बल 12,62,242 रुपयांची यावर्षी वाढ झाली आहे। श्री सेवागिरी महाराजांचा नावलौकिक दिवसेंदिवस वाढत चालला असून साता समुद्रापार महाराजांची कीर्ती पसरत आहे। यावर्षी श्री सेवागिरी महाराजांच्या रथावरील देणगी रकमेत भारतीय चलनाबरोबरच इतर देशातील चलनी नोटा भक्तांनी रथावर अर्पण केल्या। यामध्ये थायलंडच्या बात, युनायटेड अरब अमिरातीच्या दिरहमच्या नोटा, कतारचा रियाल, युरो नोटा, इंग्लंडचे पाउंड, यूएसएचे डॉलर नोटा, दुबईच्या चलनी नोटा तसेच चीन, इजिप्त, रशिया, कोरिया, कुवेत, इंडोनेशिया, सुदान, युनायटेड किंगडम, झिम्बाब्वे, बांगलादेशच्याही नोटांचा समावेश आहे। रविवार दिनांक 29 डिसेंबर रोजी कुशेगाव येथे सेवागिरी रथोत्सव सोहळा उत्साहात पार पडला। रथोत्सवाच्या दिवशी पहाटेपासून भाविकांची संख्या वाढत होती। रथपूजनासाठी मंदिर परिसरात उभ्या असलेल्या रथावर भाविकांनी नोटांच्या माळा अर्पण करण्यास सुरुवात केली। भाविकांनी आपापल्या परीने 1 रुपयापासून हजारो रुपयांच्या नोटांच्या माळा रथावर अर्पण केल्याने महाराजांचा रथ नोटांनी शृंगारलेला होता। मिरवणूक संपल्यानंतर नोटांच्या माळा, नाणी, परदेशी चलन काढून एकत्र करण्यात आले। मंदिर प्रांगणातील श्री नारायणगिरी महाराज हॉलमध्ये श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती परमपूज्य श्री सुंदरगिरी महाराज, देवस्थान ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर सुरेश जाधव, विश्वस्त रणधीर जाधव, संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव यांच्यासह विविध वित्त संस्थांचे अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामस्थांच्या मदतीने रथावरील देणगीची रक्कम मोजण्यात आली। पहाटे 4 वाजता देणगी रक्कम मोजण्याचे काम पूर्ण झाले। बाढळे येथील प्रकाश खरात या सीआरपीएफच्या हेड कॉन्स्टेबलचा जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये दुर्दैवी मृत्यू। संपूर्ण पंचक्रोशीत शोककळा। दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सोमवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास अचानक बेशुद्ध पडल्याने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या एका हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला। प्रकाश खरात वय 37, राहणार बाढळे, तालुका कोरेगाव असे त्यांचे नाव आहे। त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व आई असा परिवार आहे। या दुर्दैवी घटनेमुळे सुरक्षा दलासह कोरेगाव तालुक्यातील बाढळे पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे। प्रकाश खरात यांचे शालेय शिक्षण बाढळे येथे झाले असून वयाच्या 17व्या वर्षी ते केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती झाले। गेली 20 वर्ष ते प्रामाणिकपणे सेवा बजावत हेड कॉन्स्टेबल पदापर्यंत पोहोचले होते। बाढळे पंचक्रोशीत त्यांचा चांगला संपर्क होता। केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 116 बटालियन मधील जी कंपनीचे हेड कॉन्स्टेबल प्रकाश खरात हे अनंतनाग येथील जिल्हा कारागृहात तैनात होते। सोमवारी नियमित ड्युटी दरम्यान ते अचानक बेशुद्ध पडले। सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना अनंतनागच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले, मात्र रुग्णालयात दाखल करताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली, त्यात त्यांना मृत घोषित केले। केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश खरात यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। त्यासाठी शवविच्छेदनाचा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे। त्यांच्या प्रकृतीबाबत पूर्वी काही समस्या होत्या का याचाही तपास केला जात आहे। या दुर्दैवी घटनेमुळे सीआरपीएफ जवानांमध्ये शोककळा पसरली आहे। प्रकाश खरात हे त्यांच्या कर्तव्यनिष्ठेच्या आणि प्रामाणिकपणामुळे ओळखले जात होते। त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या अचानक जाण्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे। या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी अधिकृतरित्या गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे। मृत्यूच्या कारणांचा शोध घेतला जात आहे। संबंधित घटनास्थळाचा तपास आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या इतर अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे। काश्मीर सारख्या संवेदनशील भागात केंद्रीय राखीव पोलीस दलासारख्या सुरक्षा दलांचे कार्य महत्त्वाचे असते। अशा परिस्थितीमध्ये एका तैनात जवानाचा अचानक मृत्यू होणे हे फक्त कुटुंबासाठीच नव्हे तर सुरक्षा यंत्रणेसाठीही धक्कादायक आहे। प्रशासनाच्या वतीने मृत्यूच्या कारणांची सविस्तर चौकशी करून पुढील अहवाल तयार करण्यात येणार आहे। शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आल्यानंतर अधिक माहिती समोर येऊ शकणार आहे। प्रकाश खरात यांच्या निधनामुळे त्यांच्या सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे। अशा समर्पित आणि प्रामाणिक जवानाचा अचानक मृत्यू हा कुटुंबियांसाठीही मोठी हानी आहे। प्रशासनाला याबाबत केंद्रीय राखीव पोलीस दलाकडून माहिती कळवण्यात आली आहे। मंगळवारी सकाळी त्यांचे पार्थिव बाढळे गावात आणले जाणार आहे। त्यानंतर शासकीय इतमामात अंत्यविधी होणार आहे।
कोरेगावच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये राजमुद्रा आणि संविधान फलक झळकला. रमेश उबाळे यांनी महसूल अधिकाऱ्यांचे केले अभिनंदन. कोरेगावच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या फलकावरील राजमुद्रा बसवण्याबरोबरच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा फलक लावल्याबद्दल प्रांताधिकारी अभिजित नाईक आणि तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांचा पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश उबाळे यांनी सोमवारी सायंकाळी 5 वाजता शाल आणि संविधानाची प्रतिमा देऊन सत्कार केला. यावेळी प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेबद्दल अभिनंदन देखील केले. काही दिवसांपूर्वी रमेश उबाळे यांनी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये नामफलकावरील राजमुद्रा गायब झाली असल्याचे तसेच संविधान फलक न लावल्याबद्दल प्रशासनाला आंदोलन छेडण्याचा अल्टिमेटम दिला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाची मूळ जबाबदारी असताना देखील महसूल प्रशासनाने या विषयात लक्ष घालून तातडीने राजमुद्रा बसवली तसेच संविधान फलक लावला. त्याबद्दल रमेश उबाळे यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना धन्यवाद दिले. पत्रकारांशी बोलत असताना उबाळे यांनी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे अद्याप काम पूर्ण झाले नसल्याचे निदर्शनास आणून दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना अन्य बाबीतून वेळ मिळत नसल्याने ते इमारतीकडे लक्ष देत नसावेत असा टोला लगावत त्यांनी दिव्यांग व्यक्तींसाठी तयार करण्यात आलेल्या रॅम्पकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याचे निदर्शनास आणून दिले. एकूणच सार्वजनिक बांधकाम विभागाने येत्या 2 दिवसात जर मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील उर्वरित कामे पूर्ण न केल्यास वेगळ्या स्टाईलने आंदोलन छेडले जाईल असा इशारा उबाळे यांनी दिला. त्याचबरोबर रमेश उबाळे यांची स्टाईल प्रशासनाला चांगलीच माहिती आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने आता तरी डोळे उघडावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आज कोरेगाव प्रांत साहेब व तहसीलदार साहेबांचा सत्कार करण्यासाठी मी इथं आलो होतो. मागच्या काही दिवसापूर्वी इथली राजमुद्रा पडली होती आणि आपण पाहत असाल तिथं संविधान उद्देशिका लावली होती. या कार्यालयातली राजमुद्रा पडली होती व संविधान उद्देशिका लावली नव्हती म्हणून मी निवेदन दिलं होतं की आपण राजमुद्रा व संविधान उद्देशिका इथं लावावी. त्यांनी ऍक्च्युअल खरं तर हे काम पीडब्ल्यूडीचं होतं. पीडब्ल्यूडीचे जे उपअभियंता आहेत त्यांना तहसीलदार साहेबांनी प्रांत साहेबांनी फोन केला होता, पण त्यांना राजमुद्रा आणि संविधान उद्देशिकेचा बहुतेक विसर पडलेला आहे की आपण याच्यामुळेच आज या नोकरीवरती आपण काम करतो. जो दरमहा आपल्याला पगार येतोय तो संविधानामुळेच येतोय याचा विसर उपअभियंता जे आहेत पाटील साहेब त्यांना पडलेला आहे. प्रांत साहेब तहसीलदार साहेबांनी वारंवार सांगून देखील त्यांनी इथली काम केलं. शेवटी तहसीलदारांनी आणि प्रांत साहेबांनी राजमुद्रा व संविधान उद्देशिका लावली. ही गोष्ट मला समजल्यानंतर मी आज त्यांचा संविधान उद्देशिका व शाल देऊन सत्कार केला. तसंच या इमारतीच्या जर बाहेर पाहाल आपण अपंगांसाठी जो रॅम्प केलेला आहे तो रॅम्प वरती अपंग चालू शकत नाही किंवा बाकीची पण काम आहे जी पीडब्ल्यूडी कडून अजून पूर्ण झाले नाहीत. जसं रस्त्याचं काम असेल, अपंगांसाठीचा रॅम्प आहे त्याचं काम असेल, झाडं लावायची असतील आणि बऱ्याच गोष्टी या इमारतीतल्या अजून राहिलेल्या आहेत. तर पाटील साहेबांकडे रस्त्यांच्या जी कामं चालल्यात निकृष्ट दर्जाची ते यातून जर काय वेळ भेटला तर त्यांनी प्रांत कार्यालय व तहसीलदार कार्यालयाला भेट द्यावी आणि इथं जी उर्वरित कामं राहिलेली आहेत ते त्यांनी त्वरित करावी. अन्यथा सगळ्यांना माहितीच आहे मग आम्ही कोणत्या स्टाईलनं आंदोलन करतो. त्यांना विनंती करतोय की त्यांनी लवकरात लवकर अपंगांसाठी जो रॅम्प केला ज्याच्यावरती अपंगाची व्हीलचेअर जाऊ शकत नाही त्याचं काम त्यांनी तात्काळ करावं. अजित मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या साखरवाडी शाखेच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात महिलांची गर्दी. अजित मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या साखरवाडी शाखेच्या वतीने हजारो महिलांची फसवणूक झाली असल्याचे सोमवारी सकाळी 11:30 वाजता स्पष्ट झाले आहे. फलटण शहर भाजप अध्यक्ष अनुप शहा याविषयी सातत्याने आवाज उठवत होते. सोमवारी त्यांच्या नेतृत्वाखाली फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने महिला दाखल झाल्या होत्या. या महिलांनी रीतसर तक्रारी अर्ज पोलीस ठाण्यात जमा केले आहेत. या प्रकरणी योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. दाखल तक्रार अर्जावर योग्य ती चौकशी करून कायदेशीर मार्गाने गुन्हा दाखल होईल असा विश्वास अनुप शहा यांनी व्यक्त केला आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिलांचा हा लढा यशस्वी करण्यात येईल असा विश्वास महिलांना अनुप शहा यांनी दिला.
आहे.